काही लोक काय करतील, मोठाल्या गाड्यांना बक्षीस नाही जावं म्हणून कोणी 25,000 फिरवेल, तर ह्यो 25,000 फिरवता येणार ना. जे लोक आतुरतेने, मी सुद्धा आतुरतेने वाट बघा 26 जानेवारी येतं का आणि मी त्या मैदानाला जातो का. तसा हा इताड्याचा मैदान झालेला आहे. कृपया हा तुमचाच मैदान समजाचा, बरोबर. हा तुमचा घरचा कार्यक्रम आहे. आपण तर ह्या मजा लुटा. ते लांबून गाड्या येतील, आज सातारा, सांगली, ठाणा इकडनं गाड्या येतील, मोठमोठ्याले बैलमालक येतील आणि ते जर कारच्या आशाने येतील आणि कुठं तरी ते नाराज व्हावं नाही, कारण 25,000 फिरवलं त्यांची गाडी चिठ्ठी जाणार नाही कारच्या ह्याच्यात. आता नोंदणी कितपत घेणार आहे, कारण अफाट गर्दी इथे गाडा मालकांची होईल. 9 वाजल्यापासून आपण नोंदणी चालू करणार आहे आणि 2 वाजेपर्यंत गाडी बारीक गाडा मालकांचा आम्ही नोंदणी करणार आहोत. त्याच्यानंतर पूर्ण मोठ्या गाड्या राहतील. पण मेहरबानी करा, 2 गोंड्यावर नाव असेल, 1 गोंड्यावर असेल तर पूर्ण बक्षिशीवर नाव फिरवा. मी बऱ्याच ठिकाणी मी स्वतः शर्यतीनं जातो का, असं नियोजन कुठं नसतो. बरोबर, म्हणजे जास्तीत जास्त ही 4 व्हीलर कोणाच्या तरी घरी पोहोचावा. नमस्कार सर्वांना. पाठीमागं तुम्ही बघू शकता मैदान चालू आहे. भव्य दिव्य असं आयोजन मुंबई बिंजोरला ऐतिहासिक मैदान होतं आहे. इताडीकरांचा सरपंच जगन शेठ पाटील व त्यांची संपूर्ण टीम या मैदानाचं आयोजन घेत असतात. तर या मैदान जे संपन्न होतं, या मैदानाचा आढावा घेऊया आपण. सर्वप्रथम आपण मैदानाची व्हिडिओ बनवूया, कसा मैदान असेल तो. त्यानंतर जगन शेठ पाटील येतील, त्यांची मुलाखत घेऊया, कारण कुठंतरी या मैदानाची एक आतुरता राहील सर्वांना की बक्षिसं काय असतील. तर चला, येतात ते, आल्यानंतर आपण त्यांची मुलाखत घेऊ. धन्यवाद. समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडामालक सरपंच जगन शेठ पाटील आणि संपूर्ण टीम पोचली मैदानामध्ये. कशी आहे संकल्पना आपण विचारूया. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल संकल्पनाविषयी? गेली आज अनेक वर्षापासून या इताड्या गावामध्ये बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि आमचे भिवंडी लोकसभेचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आम्ही दरवर्षीप्रमाणे साहेबांच्या वाढदिवसाला हा बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. आणि यावर्षी काय नवीन असणार आहे, कारण कुठेतरी आज ज्या दिवसाला तारीख डिक्लेअर झाली तर उत्कंठ लागली सर्वांना की नक्की काय. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की अनेक दिवसापासून हा मैदानाचा काम चालू आहे. माझ्या इताड्या गावचे, सावध गावचे माझे मित्र केशव शेठ दलवी आणि सर्व माझी टीम इथे बऱ्याच दिवसापासून काम करते आणि तुम्ही स्वतः बघत असाल हा नियोजन कसं आहे. बरोबर. मी बऱ्याच ठिकाणी मी स्वतः शर्यतीनं जातो का, असं नियोजन कुठं नसतो. ठीक, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी नियोजन जरा अंजूक चांगलं आहे. आणि कुठेतरी ना मला वाटतं मुंबई बिंजोरला आपल्या उसटण्याला झाल्या होत्या संकल्पना पब्लिकला बसण्यासाठी गॅलरी, पण त्याच्यानंतर मी बघतो आता सालाबादप्रमाणे दरवर्षी तुमच्या मैदानाला गॅलरी असतं, प्लस वरती सावलीसुद्धा. काय बोलाल? यावर्षीसुद्धा आम्ही जरा याचं नियोजन चांगला केलेलं आहे की लोकांना बसण्यासाठी जो बाल्कनीची मागच्या वेळी शॉर्ट पडली होती, यावेळी जास्त आम्ही मोठी केलेली आहे, म्हणजे पूर्ण मैदानाची केलेली आहे. बरोबर आहे. आता ही संकल्पना कशी काय राबवली? कुठेतरी मला वाटतं हा 3रा वर्ष आहे ना या मैदानाचा? 4था वर्ष. पहिल्या वर्षी ज्या वेळेला मैदान घेतलं होता इतकी सारी लोकप्रियता भेटेल असं वाटलं होतं का? ह्याच्या मागे पूर्ण श्रेय द्यायचं असेल तर सर्व बैलगाडी शौकीकांना दिला पाहिजे, कारण का बैलगाडी शौकीक जर आले ना या मैदानात हा मैदान यशस्वी होणार नाही. मी म्हणून सर्व बैलगाडी शौकीकांना विनंती करतो की याही वर्षीसुद्धा आपण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. बरोबर आहे. आता तारीख आधी मला वाटतं 9 तारीख 10 तारीख अशी झाली होती, पण त्याच्यानंतर 4 तारीख डिक्लेअर केली. काय मागे पुरं होत होतं? मागच्या वेळी 12 तारीख होती, 9 तारीख होती. यावेळी आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांनी आम्हाला 4 तारीख दिलेली आहे आणि त्या 4 तारखेत म्हणजे पाटील साहेबांचा वाढदिवस 5 तारखेला आहे. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की यावेळी 4 तारखेला करा. ते साहेब दुसऱ्या दिवशी कुठेतरी बाहेर जाणार आहेत वाढदिवस. इथे आपले महाराष्ट्राचे माझे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनामुळे साहेब यावर्षी मला तरी वाटतं वाढदिवस साजरा करणार नाही. त्याच्यामुळं साहेबांनी सांगितलं का यावेळी 4 तारखेला तू शर्यत धर, कारण का मी अजितदादांचं असं झाल्यामुळे मी वाढदिवस करू शकत नाही. त्याच्यामुळं हा आम्ही 4 तारखेला कार्यक्रम आयोजित केला. बरोबर. मग साहेब इथं उपस्थित असणार आहेत का मैदानाच्या दिवशी? हा, साहेब उपस्थित राहणार आहेत. बरोबर आहे. अजून साहेबांच्या ऐवजी अजून प्रमुख अतिथी काय सांगाल, कोण कोण असणार आहेत? साहेबांच्या तर साहेब जे ठरवतील ते, आणि आमचं चालू आहे प्रयत्न. रविदादा चव्हाण साहेब आपले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष
यांना सुद्धा आमंत्रित करणार आहे मी, त्यांना सुद्धा आम्ही इथं बोलवण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. आता ही संकल्पना राबवली, जशी मैदानाची तारीख डिक्लेअर झाली, काही अडचणी, कारण कुठेतरी मला वाटतं साहेबांचा हात असल्यानंतर काही अडचणी आलेल्या असतील, तरी पण काही कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं का? तसं काही आम्हाला अडचण येत नाही, कारण का आमचे तसे गॉडफादर आहेत, त्यांना माहिती आहे यांच्या पाठीशी कोणाचा हात आहे, त्याच्यामुळे कुठंच आम्हाला अडचण आली नाही. बरोबर. मैदान घ्यायच्या आधी ना तुम्ही, मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये पण जात होतं, मी बघितले खिरकालीच्या मैदानामध्ये, त्याच्यानंतर देसाईच्या मैदानामध्ये. का नक्की म्हणजे असं? नाही, त्याचं कारण एकच असं आहे की मी त्या रूटनी जात असताना माहिती पडायचं का बाबा देसाईला शर्यती आहेत, खिरकाली शर्यती आहेत, मग मी त्याच्यानी 2 मिनटं जाऊन त्यांना भेट द्यायचो त्या स्थानिक लोकांना. म्हणजे कारण आवड का पण. ते दरवर्षी आपल्या इथे येत असतात, बरोबर. तर आपण सुद्धा गेला पाहिजे त्यांच्या कार्यक्रमाला. आणि आता मैदानाची परवानगी तिथे असणारच आहेत, कितपर झालंय काम? परमिशनचं आमचं काम झालेलं आहे. बरोबर आहे. आता अखिल भारतीय मुंबई बैलगाडा संघटना, या संघटनेशी काही बोलणं वगैरे झालं का? अखिल भारतीय बैलगाडा शर्यतींना एक माझी आग्रहाचा आमंत्रण आहे की येत्या 4 मार्चला आपले भिवंडी लोकसभेचे माजी खासदार केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाने आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करीत असतो. तरी सर्व अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे ठाणा असेल, रायगड असेल, पालघर असेल, मुंबई असेल आणि नाशिकसुद्धा असेल, अशा सर्व शर्यती शौकिकांना माझी आग्रहाचं आमंत्रण आहे. सर्वांनी आपल्या कार्यक्रमासाठी, आपल्या बैलगाडा शर्यतीसाठी उपस्थित राहावे हीच माझी विनंती आहे. मी इताडे गावचे सरपंच ह्या नात्याने जगदीश मधुकर पाटील, ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष याच्या वतीने मी सर्वांना आमंत्रण करतो. धन्यवाद. बरोबर आहे. अजून थोडक्यात आपण माहिती घेऊ. मित्रांनो, आपण मुंबईचे एक प्रसिद्ध सुट्टी मेकर म्हणून नाही तर एक काळजाचा तुकडा म्हणून मुंबई बिंजरची ओळख झालेली आहे असे केशव नाना आहेत. मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप कसं असेल आणि कसं देण्यात येतील ते? मैदानाचं स्वरूप असं आहे बक्षिसाचं, जे 2 गोंड्यांच्या गाड्या होतील त्याला एक 4 व्हीलर चिठ्ठ्या टाकण्यात येतील विजय गाड्यांच्या. त्यांना एक चिठ्ठी पहिली काढली ती 4 व्हीलरची निघेल आणि दुसरी चिठ्ठी टाकली ती फ्रीजची निघेल, आणि ज्या हरणाऱ्यांच्या ज्या चिठ्ठ्या होतील त्या टाकून त्यांना एक बाईक देण्यात येईल. बरोबर. लकी ड्रॉसाठी. म्हणजे ज्या 2 गोंड्यांवर गाड्या हरतील त्यांचा एक लकी ड्रॉ करणार, ते त्यांना प्रत्येकाला असणार? प्रत्येकाला. मग आता मैदानामध्ये बाईक किती असणार आपल्या इथे? मैदानामध्ये आपण 12 बाईक ठेवल्यात. 12 मैदानामध्ये जिंकणारा प्रत्येकाला नाही, जी चिठ्ठी निघेल जिंकणाऱ्याची एकालाच 4 व्हीलर भेटेल लकी ड्रॉसाठी. आणि एक फ्रीज पण आहे. बरोबर. ती 4 व्हीलर झाली की नंतर फ्रीजची चिठ्ठी काढायची, ती पण जिंकणाऱ्याच भेटेल ना. हरणाऱ्याच्या चिठ्ठ्या टाकायच्या जेवढ्या 2 गोंडेगार असेल त्यातून एक बाईक निघेल. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी जी मागच्या वर्षी संकल्पना होती तीच संकल्पना. हा, तीच संकल्पना आहे. बरोबर. आता मैदानाचा लाईव्ह कुठल्या चॅनलवर असणार आहे? लाईव्ह चॅनल मला वाटतं साहेबांनी कुठला तरी बाहेरचाच बघितलं, कॉन्टॅक्ट झालेला आहे. तो पण तुम्हाला थोड्या पुढच्या ह्याच्यात मुलाखतमध्ये आम्ही सांगू. बरोबर आहे. म्हणजे त्याची पण आपण लिंक टाकूया. त्याच्यानंतर आता सुट्टी पंच आहे, त्यानंतर निकाली पंच कोण असणार आहेत? सुट्टी पंच मी स्वतः राहीन आणि आपले प्रवीण शेठ उसाडणे जे त्यांना मी आमंत्रित करणार आहोत. योगेश दादा असेल बोनिवलीचे त्यांना आमंत्रित करा. जेवढे आपले सुट्टी मेकर गाड्या सोडतात मैदानवाले, कर्जतवाले आहेत, गणेश असेल, कांबळे असेल, सर्वांना आमंत्रित करेन. तेही सहकारी, जसं मी त्यांना सहकार्य करतो तसं तेही मला एक दिवसाला सहकार्य करावं. हे सर्व सुट्टी मेकरच असेल. आणि पंच आपला साईनाथ असेल इताड्याचा, आणि एक अरुण शेठ असेल आपला सावधचा. बरोबर. आता निकाल आपण बघतो सामना किंवा त्या धाग्यामध्ये निकाल उतरतो, तो निकाल इथं देणं येतील का वरती संघटनेकडे पाठवणे? नाही, आता आपले सर्व कमिटी संघटनेची उभी राहणार, उपस्थित राहणार आहेत. ठाणा, रायगड, पालघर, मुंबई, शेवाभाऊ संस्था, संदीपभाई अध्यक्ष आपले असतील, उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सर्व त्यांची टीम असेल, भेवंडीची टीम असेल, हे सर्व एकत्र देऊन इथेच निकाल देतील. ते काही वरती जायची आवश्यकता लागणार नाही. ते स्वतः राहतील, स्क्रीन आपली मोठी राहील, तर निकाल माझ्या अंदाजी ते इथंच स्पष्ट देऊन पूर्ण शर्यतीवाल्यांना मोकळं करावं इथे. बरोबर. आता लाईव्हवर लोक बघतात, कुठेतरी बघा एक आवाज. आता मुंबई बिंजोरला खूप जास्त समालोचक आहेत, पण प्रसिद्ध समालोचक म्हणून कोण इथे उभे राहणार आहेत? कारण कुठेतरी आपल्या मैदानाची शोभा तेव्हाच वाढते ना जेव्हा ते चॅनलला लोक बघतात आणि एक चांगला आवाज ऐकायला मिळतोय. प्रसिद्ध सुट्टी मेकर या समालोचक ते तर जगन शेठ साहेबांनी त्यांना आपले जेवढे आहेत त्यांना पहिलेच आमंत्रण दिलेलं आहे आणि ते सर्व राहतील. अजून आम्ही बघू साताऱ्यातला एक खूप चांगलाच आपला कॉमेंट्रीवाला आपण बोलवायचा प्रयत्न करू. कारण त्यांचा कसा जो रनिंगमध्ये जो बोलणं असतं टेक्निकल, ती मोठ्या शर्तीला अजून जरा भरभरून वाटेल.
म्हणून तो पण प्रयत्न चालू आहे आमचा. बरोबर. आता मी पुन्हा एकदा जगत शेटकडे जगत शेट पुन्हा तुमच्याकडे येतो. मैदान सुरुवात किती वाजता होणार आहे आपल्या सकाळी? 4 मार्च सकाळी 9 वाजता या मैदानाची उद्घाटन आहे आणि या उद्घाटनासाठी मी केशव शेटला सांगितले की जे नामांकित बैल आहेत म्हणजे त्यांना तुम्ही आमंत्रित करा आणि त्या टायमात आपण सकाळी 9 वाजता त्यांना बोलून आणि तिथं सर्व या परिसरातली सरपंच आजी माझी पोलीस पाटील असतील या परिसरातले सगळं कार्यकर्त्यांना मी बोलून या मैदानाचं उद्घाटन 9 वाजता सुरू करणार आहे. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो. अखंड मुंबई असं किंवा महाराष्ट्र सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा मैदान आहे. सर्वांना काय आव्हान असेल या मैदानात येण्यासाठी आणि शिस्त पद्धतीचा मैदान व्हावं म्हणून त्यांच्याकडून पण काहीतरी तुमच्याकडे मागणं असेल की आपला मैदान हा व्यवस्थित पार पाडावा, त्यांनी पण सहयोग करावा येणाऱ्या लोकांनी? या मैदानाच्या बद्दल बोलायचं झालं की अनेक दिवसापासून हा मैदान लोक विचारत होते की जगनपाटीत तुमचं मैदान होणार कधी. पण काही कारणास्तव थोडासा आम्हाला लेट झाला डिक्लेअर करण्यासाठी. त्याच्यामुळं हा मैदान ज्यावेळी पहिले मी ऐकायचो देसाईचा मैदान, बरोबर आहे. म्हणजे लोक आतुरतेने, मी स्वतः आतुरतेने वाट बघा 26 जानेवारी येतं का आणि मी त्या मैदानाला जातो कवा. तसा हा इताड्याचा मैदान झालेला आहे की हा इताड्याचा मैदान येतो कवा आणि आम्ही म्हणजे जनतेला वाटतं का आम्ही या शर्यती बघायला जातो कवा. लोक बघणारे सुद्धा मला रात्रीसुद्धा भेटले एक पूजेमध्ये भादवडला की आम्ही कधी शर्यतीनं जात नाही पण दादा तुझे तर शर्यतीनं आम्ही याचं ठरवलेलं आहे. बरोबर. येणाऱ्या लोकांना म्हणजे अजून भरभरून यावा, म्हणजे इथून आल्यानंतर आनंदात जावा, काय मेसेज असेल? इथे जे सर्व पब्लिक येणारी आहे या ठाणे जिल्ह्यातून, रायगड जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून, अनेक जिल्ह्यामधनं येणार आहे. सर्वांचा आम्ही मान सन्मान करणार आहोत की आम्हाला माहिती पडला बाबा या गावचा हा सरपंच आले, कोणी नगरसेवक वगैरे, त्याचा आम्ही मान सन्मान करून त्याचा पाहुणचार करू. प्रेक्षकांना आणि सर्व बैलगाडी शौकिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की येत्या 4 मार्चला इताड्या गावामध्ये मोठ्या उत्सवाने हा बैलगाडा शर्यत होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा वाद होता कामा नये आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी, हीच माझी विनंती आहे. हा मैदान म्हटलं म्हणजे इताडेमधले जगन पाटील शान आणि बाणा इताड्याचा आणि प्रत्येक कार्यक्रम जगन पाटील असा करतो तो मी कधीही सांगितलं. आता तर समज मी यांचं मला जास्ती इंटरेस्ट नसलं तरी मी या कार्यक्रमात उपस्थित असतो, पण त्याला आम्ही कधी पण सांगितलं कुस्त्या असोत, मॅचे असोत, अगर इतर शालेय कार्यक्रम असो, आमने लोणार परिसर धर्मशाळेचा असो, सगळ्यासाठी ते सिंहाचा वाटा त्यांचा असतो. बरोबर आहे. आता अजून काय मेसेज असेल येणाऱ्या लोकांना तुमच्याकडून? येणाऱ्या लोकांसाठी आम्ही एकच विनंती आहे, कृपया हा तुमचाच मैदान समजाचा, बरोबर. हा तुमचा घरचा कार्यक्रम आहे. आपण तर ह्या मजा लुटा आणि सर्वांनी येऊन शांतता राखा आणि सर्वांचा मान सन्मान केला जाईल. बरोबर आहे. आमच्या अशी लोक ठेवणार आहेत 4-6 मुला की बाबा तो मुलगा कोणाला तरी ओळखतं, हा कुठला सरपंच आहे, कुठला पोलीस पाटील आहे, कुठला जिल्हा परिषद सदस्य आहे, कुठला पंचायत समिती सदस्य. आम्ही एका त्या वहीवर नोट केला जाईल आणि त्या सर्व लोकांचं भिवंडी तालुका नाही तर ठाणे जिल्ह्याचे, रायगड जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याच्या सर्वांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, समाजसेवक यांचा सर्वांचा सत्कार केला जाईल जगन पाटील यांच्याकडून. बरोबर. चला अजून काही नियम अटी आहेत ना, ते आपण केशव नानाकडून जाणून घेऊ. काय सांगाल, काय काय नियम अटी आहेत? नियम अटी असे आहेत, जे 2 गोंड्यावर नावं राहतील आपला पारंपरिक एकच मैदान होतो. जे 2 गोंड्यावर नावं असतील, काही लोक काय करतील, मोठाल्या गाड्यांना बक्षीस नाही जावं म्हणून कोणी 25,000 फिरवेल, तर 25,000 फिरवता येणार नाही आपल्या मैदानासाठी. आणि 1 गोंड्यावर नाव असेल तो पण त्यांना पूर्ण बक्षिसावर फिरवा, कारण त्यांची सहमती त्यांना इचरून जर करत असेल तर बिनधास्त खेळा. पण कुठंतरी लांबून गाड्या येतील, आज सातारा, सांगली, ठाणा इकडनं गाड्या येतील, मोठमोठ्याले बैलमालक येतील आणि ते जर कारच्या आशाने येतील आणि कुठंतरी ते नाराज व्हावा नाही, कारण 25,000 फिरवलं त्यांची गाडी चिठ्ठी जाणार नाही कारच्या ह्याच्यात. त्याच्यामुळं गाडा मालकांना विनंती आहे की एक एवढी मेहरबानी करा, 2 गोंड्यावर नाव असेल तर 2 गोंड्यावरच फिरवायची, त्यांना मोबदला द्या. त्यांचा जर सहकार्य असेल विचारून तर तुम्ही करू शकता, पण मेहरबानी करा, 2 गोंड्यावर नाव असेल, 1 गोंड्यावर असेल तर पूर्ण बक्षिसावर नाव फिरवा. बरोबर. म्हणजे जास्तीत जास्त ही 4 व्हीलर कोणाच्या तरी घरी पोहोचावा. हां, त्याच्यासाठीच कसा प्रत्येक जण 4 व्हीलरच्या आशेने येतो आणि जे जमून येतात त्यांच्याजवळ आहेच. आणि जे मोठी मोठी बैलं आपली राहतील, आता आपल्याला तर माहीत त्यांच्या जर व्हॉट्सअपला गाड्या होत नाही आणि ते कुठेतरी नाव देतील आणि त्यांना कुठेतरी 25,000 गालबोट लागेल, तर हे कुठेतरी झालं नाही पाहिजे. त्यांना पण 2 गोंड्यावर त्यांचं नाव फिरवा, कारण ते पण लकी ड्रॉमध्ये पात्रता व्हावा
ही विनंती सर्वांना. बरोबर आहे. आता नोंदणी कितपत घेणार आहे, कारण अफाट गर्दी इथे गाडा मालकांची होईल. 9 वाजल्यापासून आपण नोंदणी चालू करणार आहे आणि 2 वाजेपर्यंत बारीक गाडा मालकांचा आम्ही नोंदणी करणार आहोत. त्याच्यानंतर पूर्ण मोठ्या गाड्या राहतील बिंजोरच्या. बिंजोरच्या 11,000 आम्ही त्या नोंदणी आहे ती 2 वाजेपर्यंत राहील. त्याच्यानंतर पूर्ण बिंजोरच्या राहतील. बरोबर आहे. आणि बक्षीस त्याच दिवशी देण्यात येईल का? बक्षीस सर्व आपण प्रत्येक सालाबादपणे असा रेकॉर्ड आहे आपल्या मैदानाचा, जगनशेठ पाटील सरपंच इताडे यांचा, की जी बक्षीस आपण जाग्यावर देतो. काय पण लक्की ड्रॉची असेल किंवा या आपण मोठ्या बिड्या सर्व बक्षीस ठेवल्या आपण जाग्यावर देणार. बरोबर. धन्यवाद.